या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन अमोलला ॲम्ब्युलन्समध्ये बसवतो आणि मग त्यानंतर बापू, अमोल, स्वप्नील आणि रुपाली हे सगळेजण हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. तर इतर सगळेजण अपर्णा आणि अर्जुनच्या लग्नासाठी घरात जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात त्यांच्या लक्षात येतं की गेटवर कोणीतरी उभं आहे. त्यामुळे ते सगळेजण आश्चर्याने त्या व्यक्तीकडे बघू लागतात आणि तितक्यात तो व्यक्ती मागे फिरून बघतो तर तो दुसरा तिसरा कोणीही नसून संकल्प ढोबळे असतो आणि त्याला बघून या सगळ्यांना तर मोठा धक्काच बसतो. तर संकल्प हसतच म्हणतो की काय अर्जा, काय अप्पे, पुन्हा एकदा लग्न करताय का पोरासाठी? आणि त्याचं ते बोलणं ऐकून हे दोघेही जण खूप चिडतात. तर संकल्प हसतच म्हणत असतो की करा करा, तुम्ही लग्न करा, पण या सगळ्याचा ना काही फायदा होणार नाही. कारण इकडे तुमचं लग्न होणार आणि तिकडे तुमचा तो मुलगा मारणार. आणि ते ऐकून अपर्णा संकल्पाच्या कानाखालीच मारते. मात्र संकल्प हसतच म्हणत असतो की अगं अप्पे, अजूनही तुझी धार अगदी तशीच आहे, पण तू लगेच मला मारू नको, कारण तुला अजून खूप काही ऐकायचं आहे आणि ते ऐकून घेतल्यावर मग मला हवं तेवढं तू मार. आज मी इथे मार खाण्यासाठीच आलो आहे. आणि मग त्यानंतर तो सगळ्यांना हे सांगू लागतो की जेव्हा त्या अमल्याला पहिल्यांदा चक्कर आली होती ना, तेव्हाच त्याला कॅन्सर आहे हे क्लिअर झालं होतं. मात्र मला त्याला मारायचं होतं आणि तुम्हाला आयुष्यभर रडवायचं होतं, म्हणून मीच त्याचे रिपोर्ट बदलले. आणि ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जणू जमीनच सरकते. सगळ्यांना अमोलला जेव्हा पहिल्यांदा चक्कर आली होती तेव्हाचा क्षण आठवतो आणि त्यानंतर घडलेला प्रत्येक प्रसंग. त्या सगळ्यांच्या तळपायाची आग जणू मस्तकात जाते. तर संकल्प हसतच म्हणत असतो की तुमच्या त्या अमल्याची अवस्था माझ्याचमुळे झाली आहे. आज तो ज्या स्टेजला आहे ना, तो सुद्धा माझ्याचमुळे. मी तुम्हाला सगळ्यांना आरामात बसायला लावलं कारण मला तुमच्या अमल्याला तुमच्यापासून दूर करायचं होतं. आणि ते ऐकून अपर्णा पुन्हा एकदा त्याच्या कानाखाली मारते. मात्र त्यावेळी संकल्प मोठ्याने म्हणतो की अप्पे, तुझी हिंमत कशी झाली? आणि तो अप्पीवर हात उगारतो. पण तितक्यात अर्जुन त्याचा हात पकडतो आणि त्याच्या कानाखाली लावून देत त्याला जोरात धक्का देतो. मात्र संकल्प हसतच व्हीलचेअरवर जाऊन बसतो आणि म्हणतो की अरे अर्जा, जरा थांब ना, अजून बाकी आहे माझं सांगायचं. लगेच कशाला मारतोयस मला? आज मी इथे मार खाण्यासाठीच आलो आहे. मला माहीत होतं मी इथे आल्यानंतर तू मला मारणारच. आणि मग त्यानंतर तो हसतच सांगू लागतो की मी आज तुमच्या समोर आलो आहे, मात्र गेल्या 4 महिन्यांपासून मी त्या अमल्यासोबत फिरतोय. त्याचे सगळे रिपोर्ट मीच बदलले आणि इतकंच नाही तर त्याला या स्टेजला सुद्धा मीच घेऊन आलो आणि तुम्हाला याचा थांग पत्तासुद्धा लागला नाही. आता बघा, इकडे तुमचं लग्न होईल आणि तिकडे तुमचा मुलगा कायमचा देवाघरी जाईल. आणि ते ऐकून अर्जुन संकल्पाला खूप मारायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की संकल्प ढोबळे, आम्ही कधीच तुझ्या वाट्याला गेलो नाही, मग तू असा का वागला? आणि ते ऐकून संकल्प म्हणतो की अरे अर्जा, आता हा साधूचा वेश कशाला आणतोयस तू? तू काय केलं आहे तुला चांगलंच माहिती आहे. माझ्या लग्नाच्या मंडपाला आग कोणी लावली? तूच ना. ही अप्पी माझ्यासोबत लग्न करणार होती, पण तू मध्ये पडला आणि तू तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. दुसऱ्यांच्या लग्नात जाऊन त्यांच्या होणाऱ्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला काय तुझ्या बापाची जहागिरी आहे का? आणि ते ऐकून अर्जुन मोठ्याने ओरडून म्हणतो की मी तिच्याशी लग्न केलं कारण माझं तिच्यावर प्रेम होतं आणि बापाची जहागिरी काय असते ना, आता हे मी तुला दाखवतो. आणि मग तो संकल्पाला जमिनीवर पाडतो आणि त्याला लाथबुक्क्यांनी मारतो. मात्र तरीही संकल्प हसतच असतो. त्यामुळे अर्जुन त्याचे हात बांधतो. तर संकल्प हसतच म्हणत असतो की अरे अर्जा, माझे हात नको बांधू, मी कुठेही पळून जाणार नाही. तू जरी मला पळून जा म्हटला ना तरी मी इथेच थांबणार. आज मला बघायचंच आहे तुम्ही दोघेजण लग्न कसं करताय ते. आणि ते ऐकून अर्जुन त्याची कॉलर पकडत म्हणतो की तू कितीही प्रयत्न केले ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. आमचा मुलगा सुखरूप वाचणार आहे. मात्र संकल्प हसतच म्हणत असतो की तुम्ही माझ्या आईला जेलमध्ये पाठवलं, तिकडे त्या बिचारीला 2 वेळचं खायला सुद्धा भेटत नसेल आणि म्हणूनच मी ठरवलं की तुमचा बदला घ्यायचा, तुमच्या पोराला तुमच्यापासून कायमचं दूर करायचं. आणि ते ऐकून अर्जुन म्हणतो की आता तुला तुझ्या कर्माची शिक्षा मीच देणार. आणि तो घरात जाऊन त्याची गन घेऊन येतो. ते बघून सर्वजण खूप घाबरतात. तर अर्जुन सरळ ती गन संकल्पावर उगारतो. अपर्णा आणि इतर सगळेजण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अर्जा ऐकत नाही. तर संकल्पसुद्धा म्हणत असतो की मला मारून टाकायचं आहे ना, बिनधास्त मारून टाक.
जर मला मारून टाकल्यामुळे तुझा मुलगा जिवंत परत येणार असेल ना तर खरंच मला मारून टाक. आणि ते ऐकून अर्जुन तर अजूनच चिडतो. मात्र अपर्णा तितक्यात त्या ठिकाणी येते आणि अर्जुनच्या हातातून गन काढून घेत म्हणते की अर्जुन, तू कायदा हातात घेऊ नको. जे काही घडलं आहे ते तर आता आपण बदलू शकणार नाही. मात्र आपण अमोलला वचन दिलं आहे मुहूर्तावर लग्न करायचं आणि आपण ते वचन पाळायलाच हवं. पण तितक्यात संकल्प तिला म्हणतो की काय ग अप्पे, जर तू माझ्याशी लग्न केलं असतं तर मी सुद्धा तुला आनंदातच ठेवलं असतं ना. मग का केलं तू या अर्जासोबत लग्न? तुला माझ्यापेक्षा जास्त हाच आवडला ना. आता कर तुला जे लग्न करायचं आहे ते. पण एक लक्षात ठेव, तुझं पोरगं जिवंत घरी परत येणार नाही. आणि ते ऐकून अर्जुन पुन्हा संकल्पला मारायला जाणार इतक्यात दिप्यामध्ये पडत म्हणतो की दाजी, याला मारून काही उपयोग नाहीये. जे घडलंय ते तर आपल्याला बदलता येणार नाही. मात्र अमोलला दिलेलं वचन आठवा आणि लग्नासाठी चाला. आणि त्यामुळे अर्जुन शांत होतो. तर पोलीस संकल्पला तेथून घेऊन जातात. मात्र तरीही तो हसतच असतो. तर अपर्णा आणि अर्जुन खूप घाबरलेले असतात. अर्जुन म्हणत असतो की अप्पे, आपल्या अमोलला काही होणार तर नाही ना, आपण लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊयात. मात्र कदम त्याला थांबवत म्हणतात की अर्जा थांब, अमोलला दिलेल्या वचनाचं काय? त्याने तुमच्याकडून वचन घेतलंय ना की तुम्ही मुहूर्तावर लग्न कराल. आणि मग अपर्णासुद्धा म्हणते की हो अर्जुन, या माणसाला घाबरण्याची काही गरज नाहीये. अमोलने आपल्याला वचन दिलं आहे ना की तो सुखरूप घरी परत येईल. मग तो त्याचं वचन पाळेल, आपण आपलं वचन पाळूयात. आणि मग ते दोघेजण पुन्हा घरात जातात. दुसरीकडे बापू, रुपाली, स्वप्नील अमोलला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. रुपाली खूप रडत असते पण अमोल तिला म्हणतो की मोठी मा, तू रडू नको, मला काही होणार नाही. तितक्यात मग डॉक्टरही त्या ठिकाणी येतात आणि अमोलला घेऊन जातात. तर दुसरीकडे अपर्णाच्या आणि अर्जुनच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होते. मोना आणि दीपक त्या दोघांना मुंडवळ्या बांधतात आणि मग त्यानंतर विधींना सुरुवात होते. पण ते दोघेही खूप रडत असतात. सतत त्यांना अमोलला दिलेलं वचन आठवत असतं. तर दुसरीकडे डॉक्टर या तिघांना सांगत असतात की काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. पण बापू रडतच डॉक्टरांपुढे हात जोडत म्हणतात की डॉक्टर, काही करा पण आमच्या अमोलला वाचवा. तर दुसरीकडे मंगलाष्टकांना सुरुवात होते आणि तितक्यात हॉस्पिटलमधून दीपकला कॉल येतो. दीपक अर्जुन अप्पीला सांगतो की अमोलला ऑपरेशनसाठी आत घेतलं आहे. तर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तू फोन चालूच ठेव. तर दुसरीकडे अमोलला भूल देण्यात येते. डॉक्टर म्हणत असतात की ऑपरेशन क्रिटिकल आहे, पण आपण हे ऑपरेशन सक्सेसफुल करूनच दाखवायचं. तर दुसरीकडे अपर्णा आणि अर्जुनच्या लग्नाची मंगलाष्टकं सुरू असतात. मात्र गुरुजीसुद्धा रडत असतात आणि त्यामुळे त्यांना स्पष्टपणे नीट बोलता येत नाही. परंतु अर्जुन म्हणतो की गुरुजी, आम्ही अमोलला वचन दिलंय की सगळं काही आनंदातच पार पडेल, त्यामुळे तुम्ही स्पष्टपणे बोला, घाबरू नका. तर दुसरीकडे अमोलचं ऑपरेशन सुरू असतं. इकडे मंगलाष्टक झाल्यानंतर अपर्णा अर्जुन एकमेकांच्या गळ्यात हार घालतात आणि मग त्यानंतर अर्जुन अपर्णाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. तर दुसरीकडे ऑपरेशनच्या दरम्यान अचानक क्रिटिकल सिच्युएशन निर्माण होते आणि त्यानंतर अमोलचा श्वाससुद्धा थांबतो. तर इकडे अपर्णा आणि अर्जुनचा लग्नाचा विधी पार पडल्यानंतर ते दोघेजण लगेच हॉस्पिटलला जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात त्या दोघांना असा भास होतो की अमोलने त्यांचा हात पकडलाय आणि तो त्यांना म्हणतोय की मा बाबा, माझी इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे ते दोघेही खूप खुश होतात. पण त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की हा त्या दोघांचा फक्त एक भास आहे, अमोल त्या ठिकाणी नाहीच आहे. त्यामुळे ते दोघे खूप घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.